लहानपणी शाळेत एक कविता होती. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहलेला रात्रंदिस कामधंदा. अख्ख्या जगाला अन्न पुरवणारा पोशिंदा जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याला मदत करणारे हात मात्र गायब असतात. होय, मी बोलते महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या अवस्थेबद्दल. मागच्या काही दिवसापासून होणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं शेत, जनावर आणि पूर्ण संसार उद्ध्वस्त केले. पण अजूनही शेतकरी वाट पाहतोय, तो म्हणजे सरकारच्या मदतीची. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय झालेत का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी एग्रीको मध्ये तुमचं स्वागत करते. चला तर मूळ विषयाला सुरुवात करूयात. मागच्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल 9 लाख हेक्टर शेत पिकांचं नुकसान झालंय. सोयाबीन, तूर, भात, मका यांसारखी खरीप पिकं या पावसाने मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो शेतकरी हवालदिल झालेत आणि या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीकडे अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून होतं. सर्वांना एकच अपेक्षा होती की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील, मदतीचा हात देईल, तातडीने निर्णय घेईल आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करेल. पण दुर्दैवानं असं काहीच घडलं नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. आज राज्यात लाखो शेतकरी अडचणीत आहेत आणि सरकारकडून मात्र शेतकरी मदतीची अपेक्षा करतात. पण सरकारकडून अजूनही कोणतीही स्पष्ट भूमिका का घेतली गेली नाहीये, असा सवाल उपस्थित होतोय. शेतकऱ्यांना नेमकी मदत कधी मिळणार? पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार, की पुन्हा नेहमीप्रमाणेच आश्वासनं दिली जातील आणि शेतकरी राजा मात्र प्रतीक्षेतच राहणार? हे सर्व प्रश्न प्रत्येकाच्या मनात उद्भवू लागलेत. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सहकार, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कामगार, विधी आणि न्याय, इतर तसेच मागास बहुजन कल्याण विभागाशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे. पण विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांबाबत दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले असून शेतकऱ्यांना मात्र दुर्लक्ष केलं गेलंय असंच म्हणावं लागेल. शेतकरी हा प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन मदत जाहीर करणं आवश्यक आहे. कारण शेतकरी जगला तरच शेती जगेल आणि शेती जगली तरच आपला देश खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. शेतकरी हा महाराष्ट्राच्या देशाचा कणा आहे. पण त्याला जर वेळेवर मदत मिळत नसेल तर याला नेमकं कारणीभूत कोण? सरकार निर्णय घ्यायला नेमका एवढा वेळ का लावताय? यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.